नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोल या विषयामध्ये आत्तापर्यंत एकूण 7 प्रकरणांचा अभ्यास केला. आज आपण या भूगोलातील 8व्या अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. याआधी लक्षात घ्या, आपण इयत्ता 9वी मध्ये अर्थशास्त्राची परिचय किंवा अर्थशास्त्र म्हणजे काय या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना जाणून घेतल्या होत्या. या व्यवस्था कशाला म्हणली जाते, अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था यांचा काय संबंध आहे आणि भारतामध्ये किंवा जगामध्ये एकूण किती अर्थव्यवस्था आहेत याविषयीची माहिती बघितली. त्याच्यामध्ये आपण बघितलं की ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असं मानलं जातं आणि जगामध्ये आपल्या एकूण 3 अर्थव्यवस्था या मानल्या जातात. याच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था या 3 प्रकारच्या अर्थव्यवस्थांचा आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यास केला आहोत. आता याच अर्थव्यवस्था कशा पद्धतीने कार्यरत होतात किंवा कशा पद्धतीने देशामध्ये त्यांची अर्थव्यवस्था चालवली जाते याविषयीची माहिती आपण आता इयत्ता 10वी मध्ये भारत आणि ब्राझील यांचा तुलनात्मक अभ्यास करून आपण ते शिकणार आहोत. तर चला आपण प्रकरणाला सुरुवात करूयात. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. आता इथं तुम्हाला बघा, तुमच्या पुस्तकात पान नंबर 52 मध्ये पहा बरे जमते का या भागामध्ये तुम्हाला ब्राझील, भारत आणि संयुक्त संस्थाने हा एक आलेख दिलेला आहे. कशाचा आलेख आहे हा? तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न सन 1960 ते 2016 दशलक्ष US मध्ये आपल्याला या आलेखाचं वाचन करायचं आहे आणि वाचन करत असताना आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरे याच्यामधून शोधायची आहेत. मग बघा मुलांनो, 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व किती? आता 2016 जर तुम्हाला इथं दिसत असेल तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या देशाचं जास्त होतं? 2016 साली अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते. बरोबर, कारण का इथं बघा सूचीमध्ये दिले संयुक्त संस्थाने कोणता कलर दाखवलाय? हिरवा. त्यामुळे हिरवा हा कलर संयुक्त संस्थानाचा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सर्वाधिक देशाचे राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या देशाचे होते? तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने. मग साधारणतः हे संयुक्त संस्था होतं ते किती होतं? तर इथं या साईडला तुम्हाला बघा दिलेलं आहे. किती आहे? तर साधारणतः 1800 पासून पुढे, बरोबर, 1800 ते 1900च्या दरम्यान आहे. म्हणजे साधारणतः 1850 या ठिकाणी 1850 दशलक्ष US एवढं उत्पन्न या ठिकाणी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचं होतं. दुसरा प्रश्न काय आहे बघा, ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय रे? तर पूर्ण राष्ट्राचं एकूण उत्पन्न. येतंय लक्षात? म्हणजे त्या देशाचं एकूण उत्पन्न किती आहे हे म्हणजे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न झालं. मग त्यामध्ये सर्व व्यवसाय येतात, सर्व असं नाही, प्रत्येक व्यक्तीचं वेगळं उत्पन्न यामध्ये नाही, तर पूर्ण देशाचं एकूण उत्पन्न किती आहे याचा विचार केला जातो आणि मग त्याचं राष्ट्रीय उत्पन्न ठरवलं जातं. तर आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण ब्राझील आणि भारत यांची तुलना करायची आहे आणि 1980 साली कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त होतं याचा आपण अभ्यास करायचा आहे. तर बघा 1980 म्हणजे या ठिकाणी आता ब्राझीलचा रंग कोणता आहे? निळा आहे आणि भारत कोणता आहे? लाल रंगामध्ये दिलंय. तर याच्यामध्ये आपल्याला सहज दिसतंय बघा की ब्राझीलचं राष्ट्रीय उत्पन्न हे 1980 मध्ये भारतापेक्षा जास्त होतं. बरोबर. तिसरा प्रश्न आहे, ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते? आता 2016, बरोबर, या ठिकाणी आता या ठिकाणी आपण बघतोय तर भारत जो आहे, जो लाल रंगाने दाखवलेला आहे इथं स्तंभ, या ठिकाणी निळ्या स्तंभापेक्षा लाल स्तंभ जास्त आहे. बरोबर आहे. त्यामुळं या ठिकाणी 2016 साली भारताचं राष्ट्रीय उत्पन्न अधिक होतं. पुढचा प्रश्न आहे, 2016 साली भारत व ब्राझील या देशांमधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगा. आता 2016 सालीचा आपण जर बघतोय या ठिकाणी तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील कोणता फरक आहे? तर 2016 साली भारत व ब्राझील देशांमधील
स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सुमारे 10 दशलक्ष US$ इतका होता. आता इथं आपल्याला जो आलेख आहे हा आलेख आपल्याला या ठिकाणी नीट अभ्यासावा लागणार आहे. भारत जो आहे तो या ठिकाणी 200 दशलक्षच्या पुढे गेलेला आहे आणि ब्राझील जो आहे तो 200 दशलक्षच्या खाली आहे. मग आपण धरून चालू की तो 10 लक्ष US$ इतका असावा. सन 2016 मधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा. आता इथं सरळ सरळ आपण बघतोय की विकसनशील आणि विकसित देश कोणता आहे तर अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बरोबर. आणि विकसनशील देश कोणते आहेत? भारत आणि ब्राझील. म्हणजेच साल 2016 मधील विकसित राष्ट्र व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सुमारे 1680 ते 1690 दशलक्ष US$ इतका होता. म्हणजे याचं प्रमाण खूप जास्त होतं. येतं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या ब्राझील, भारत आणि संयुक्त संस्थाने या तीनही देशांचा तुलनात्मक अभ्यास करता विकसित देश हे विकसनशील देशापेक्षा कसे पुढे आहेत याचा आपल्याला विचार करता येतो किंवा याचे आपल्याला माहिती मिळते. पुढे बघा, तुम्हाला आहे एक करून पहा. दोन्ही देशातील विविध क्षेत्रातील मालकीबाबतचा तक्ता खाली दिला आहे. ब्राझील प्रमाणे भारत संदर्भात माहिती भरा व तक्ता वहीत पूर्ण करा. आता याच्यामध्ये तुम्हाला काय बघायचं, आता इथं क्षेत्र दिलेत आणि इथं ब्राझीलचं दिले की बँकांचा व्यवसाय म्हणजे खाजगी बँका पण येतात आणि सार्वजनिक पण येतात, बरोबर. तशाच पद्धतीने आपल्याला आता भारताचं बघायचं. ठीक आहे, बघा बँकांचा व्यवसाय खाजगी आणि सार्वजनिक ब्राझीलमध्ये दोन्ही, भारतात पण आहे, बरोबर. आपल्याकडे सहकारी बँका आहेत, गव्हर्नमेंट SBI सारख्या गव्हर्नमेंट म्हणजे सार्वजनिक बँका सुद्धा आपल्याकडे आहेत. रेल्वे खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही, म्हणजे तिकडे दोन्ही प्रकारच्या रेल्वे आहेत, पण भारतामध्ये मुख्यत्वे सार्वजनिकच रेल्वे आहेत. विमान वाहतूक खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही आहे ब्राझीलमध्ये, तसेच भारतामध्ये सुद्धा खाजगी आणि सार्वजनिक आहे. विद्युत निर्मिती मुख्यत्वे सार्वजनिक आहे ब्राझीलमध्ये, भारतामध्ये सुद्धा मुख्यत्वे सार्वजनिकच आहे. लोह आणि पोलाद उद्योग ब्राझीलमध्ये मुख्यत्वे सार्वजनिक आहेत, म्हणजे सार्वजनिक व्यवसायच आहेत, तसेच भारतामध्ये सुद्धा सार्वजनिक व्यवसायच आहेत. आरोग्य खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही, आपल्या भारतामध्ये सुद्धा आपण बघतो की आपल्याकडे खाजगी दवाखाने सुद्धा आहेत आणि सरकारी दवाखाने सुद्धा पाहायला मिळतात. शिक्षण ब्राझीलमध्ये मुख्यत्वे सार्वजनिक शिक्षण आहे, परंतु काही ठिकाणी खाजगी शिक्षण सुद्धा घेतलं जातं. तसंच भारतामध्ये सुद्धा खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारचं शिक्षण आपल्याकडे घेतलं जातं. दूरसंचार खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही, म्हणजे आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा बघा BSNLच होतं, बरोबर. आता एअरटेल, आयडिया अशा वेगवेगळ्या प्रकारचे दूरसंचार माध्यमं आलेली आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खाजगी सुद्धा आहेत आणि सार्वजनिक या दोन्ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता एक लक्षात घ्या की अर्थव्यवस्था आपण बघितली आता 9वी मध्ये की 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था आपण शिकलो. या अर्थव्यवस्थेतील विविध व्यवसायांचं वर्गीकरण आपण शिकलो. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही देशातील व्यवसाय, त्याचे प्रकार, विकास यावर अवलंबून असते, बरोबर आहे. कारण का कोणत्याही देशाचा व्यवसाय हा त्या अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असतो आणि त्या व्यवसायाच्या आधारावर त्या ठिकाणी त्याचे प्रकार आणि विकास अवलंबून असतो. यासाठी त्यांनी एक छोटासा तक्ता अजून एक दिलाय बघा इथं, की खालील तक्त्यात काही व्यवसाय दिले आहेत, त्यांचे वर्गीकरण करा व योग्य रकान्यात अशी बरोबरची खूण त्या ठिकाणी त्यांनी करायला सांगितली आहे, बरोबर. म्हणजेच प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक. बघा आता खालील तक्त्यात काही व्यवसाय दिले आहेत, त्यांचे वर्गीकरण करा योग्य रकान्यात. म्हणजे आता ह्याच्यामध्ये प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय कोणते हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, दूरदर्शन प्रसारण सेवा व्यवसाय आहे, बरोबर. आपल्या TV सगळ्या प्रकारच्या बातम्या, सगळ्या प्रकारच्या मालिका, म्हणजे आपल्याला सेवा पुरवतो तो व्यवसाय, म्हणून तृतीयक व्यवसाय. मधमाशा पालन प्राथमिक व्यवसाय आहे आणि त्यातून मध गोळा करणे, मधावर प्रक्रिया करणे, मग हे करणे, म्हणजे प्राथमिक व्यवसायामध्ये मधमाशा पालन येतो. काथ्या आणि दोरी तयार करणे प्राथमिक व्यवसाय, त्याच्यानंतर आपण त्याच्या सुतळीचा वापर करतो, बरोबर. गूळ तयार करणे हे आता द्वितीयक व्यवसाय आहेत. आता गूळ तयार करणे म्हणजे काय आहे की त्या ऊसाचा रस काढणे, रसापासून मग गूळ तयार करणे, बरोबर. कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे म्हणजेच द्वितीयक व्यवसाय. नांगराचा फाळ बनवणे
हे सुद्धा द्वितीयक व्यवसाय आहेत. वस्तू तयार करतोय आपण, बरोबर आहे, म्हणजेच पक्का माल तयार करतोय. घराचे बांधकाम तृतीयक व्यवसाय म्हणजे सेवा पुरवतोय. लोह खनिज काढणे प्राथमिक व्यवसाय म्हणजे खाणींमधून काढतोय, खनिज व्यवसाय आहे म्हणजे खाणकाम व्यवसाय, बरोबर. वाहन निर्मिती उद्योग द्वितीयक व्यवसाय आहे, कारण या ठिकाणी आपण काय करतोय, आलेला जो कच्चा माल आहे म्हणजे जे काही धातू असतील खाणकाम व्यवसायातून प्राप्त झालेले, या धातू व्यवसायांचा आपण काय करतोय तर वाहनांच्या वेगवेगळ्या पार्ट तयार करण्यासाठी उपयोग करतोय, म्हणून हे द्वितीयक व्यवसायामध्ये येतं. भात उत्पादन प्राथमिक व्यवसाय, बरोबर, शेती व्यवसाय आहे. अध्यापन सेवा व्यवसाय म्हणजे तुम्हाला सेवा पुरवली जाते. बस चालवणे सेवा व्यवसाय. निवासाची व जेवणाची सोय करणे सेवा व्यवसाय म्हणजे हे सगळ्या सेवा तुम्हाला पुरवल्या जातात, बरोबर. आता एक लक्षात घ्या, भारत आणि ब्राझील मधील आर्थिक व्यवसायाची आपण माहिती बघणार आहोत. तुम्हाला पान नंबर 53 वर बघा आकृती दिली आहे विभाजित वर्तुळांची, बरोबर. या ठिकाणी आकृती 8.2 विभाजित वर्तुळांना दोन्ही देशातील स्थूल अंतर्देशीय उत्पादनांचे योगदान दिले आहे आणि त्या देशातील लोकसंख्येची विविध व्यवसायातील टक्केवारी दिली आहे. या विभाजित वर्तुळांचा काळजीपूर्वक अभ्यास करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता या ठिकाणी तुम्हाला जर विभाजित वर्तुळ दिसत असेल तर त्या बघा तिथं सुद्धा प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय अशा वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी काय केलेलं आहे, ते कलर दाखवलेले आहेत आणि या माध्यमातून आपल्याला त्या खाली जी काही प्रश्नांची उत्तरं आहेत ती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची आहेत. ठीक आहे, तर आता बघा प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे. आता पहिलं बघा, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान 2016 आणि व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी 2016 म्हणजे दोन्ही बघा वेगवेगळे. तर प्रश्न काय आहे, प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे. आता टक्केवारी, लोकसंख्येची टक्केवारी दाखवणारे विभाजित वर्तुळ खाली आहेत, बरोबर. मग बघा आता प्राथमिक व्यवसाय कोणत्या रंगाने दाखवलेला आहे, निळ्या. मग निळा रंग कोणत्या देशामध्ये जास्त दाखवला आहे, तर प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी भारतात जास्त आहे, बरोबर. लक्षात घ्या, प्राथमिक व्यवसाय म्हणजेच काय, तर आपला भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. भारतामध्ये जवळजवळ 70 ते 80% लोकसंख्या ही आपली शेती व्यवसायामध्ये गुंतलेली आहे आणि त्यामुळे प्राथमिक व्यवसायामध्ये भारताचा वाटा हा सगळ्यात जास्त असलेला आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा प्रश्न आहे की स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे. तृतीयक व्यवसाय कोणत्या रंगाने दाखवला आहे, तर राखाडी रंगाने. तर आपल्याला सरळ सरळ इथं दिसतंय बघा की स्थूल अंतर्देशीय उत्पादनात ब्राझील देशात तृतीयक व्यवसायांचे योगदान अधिक आहे, म्हणजे ब्राझीलमध्ये तृतीयक व्यवसाय हे जास्त केले जातात, बरोबर. पुढचा प्रश्न, तृतीयक व्यवसाय म्हणजे काय रे, तर सेवा पुरवणारे व्यवसाय, बरोबर. हे व्यवसाय या ठिकाणी जास्त आहेत. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे. आता बघा, स्थूल अंतर्देशीय उत्पादन म्हणजे वरती द्वितीयक व्यवसाय कोणत्या रंगाने दाखवलेला आहे, तर नारंगी. तर याच्यामध्ये ब्राझीलमध्ये 27.5 आहे आणि भारत 26 आहे, बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला स्थूल अंतर्देशीय उत्पन्नात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा ब्राझील या देशात जास्त आहे, हे सहज डोळ्याने आपल्या स्पष्ट होत आहे. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का, ते सकारण सांगा. आता एक लक्षात घ्या, आपण बघितलं की प्राथमिक व्यवसायामध्ये भारत जास्त गुंतलेला आहे, बरोबर. वरती जर बघितलं स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान, तर याच्यामध्ये भारतामध्ये 17% आहे आणि ब्राझील 5.5 आहे, बरोबर. दुसरं जर बघितलं तर भारतामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे, 48.8 आहे आणि ब्राझीलमध्ये किती आहे, तर फक्त 10 आहे, बरोबर. म्हणजे साधारणतः याच दोन्हीचं जर आपण बघितलं तर ब्राझीलमध्ये शेती किंवा प्राथमिक व्यवसायाचा स्थूल अंतर्देशीय उत्पादन आणि या व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी दोन्ही सुद्धा कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला सहज सांगता येईल की ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित नाही, बरोबर. लक्षात घ्या मुलांनो की आपण आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या बघितल्या, 8.1 आकृती बघितली की ज्याच्यामध्ये आपण भारत,
ब्राझील आणि संयुक्त संस्थान बघितली, बरोबर आहे. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक आहे, बरोबर. म्हणजे 2016चं जर आपण स्तंभ पाहिले तर याच्यामध्ये आपण बघितलं की 2016मध्ये भारताचं राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा अधिक होतं. ब्राझील हा जो देश आहे, या देश जगात खाणकाम, शेती आणि वस्तुनिर्माण उद्योगात अग्रेसर आहे. या देशातील सेवा व्यवसायही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. परंतु भारतातील सेवा व्यवसाय वाढत असले तरी भारतात शेती हाच प्रमुख व्यवसाय मानला जातो किंवा आहे. अजूनही आपण बघतो की शेती व्यवसाय हा आपल्याकडं सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे. आपण इयत्ता 9वीमध्ये शिकलो होतो मिश्र अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था. याच्यामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये बघितलं होतं की भारताचं उदाहरण आपण त्या ठिकाणी दिलं होतं, बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील असल्यामुळे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न हे अमेरिकेची संयुक्त संस्थानाच्या तुलनेत दोन्ही देशांचं कसं आहे, कमी आहे. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे ब्राझीलच्या तुलनेत जास्त असलं तरी भारताचं दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. हा मुद्दा लक्षात घ्या की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न कसं आहे, जास्त आहे, परंतु भारताचं दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. म्हणजे भारतामध्ये दर डोई म्हणजेच काय, एका व्यक्ती मागे उत्पन्न जे आहे ते भारतामध्ये कमी आहे, परंतु ब्राझीलमध्ये प्रत्येक व्यक्ती मागे उत्पन्न जास्त आहे. येते लक्षात. आणि त्यामुळे की ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे, याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करा तुम्ही. त्यासाठी पुढील तक्ता, म्हणजे साधारणतः तुम्हाला तो तक्ता दिलेला आहे बघा, हा की बहुरेषालेख, ठीक आहे. हा बहुरेषालेख तयार करा. म्हणजेच बघा संगणकाचा वापर करून तुम्हाला तो बहुरेषालेख तयार करायचा आहे. 1960 ते 2016 दरडोई उत्पन्न US मध्ये दिलेलं आहे. ब्राझील, भारत, अमेरिकेची संयुक्त संस्थाने 1960, 1980, 200, 2000 आणि 2016. जो तुम्हाला आता स्तंभालेख दिलाय तो फक्त तुम्हाला बहुरेषालेखाच्या साह्याने करायचा आहे, रेषालेखाच्या साह्याने, ठीक आहे. लक्षात घ्या, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आपण बघतो की हा विकसित देश आहे. या देशांमधील लोकसंख्या जास्त असली तरी भारतापेक्षा कमी आहे, तसेच ती साक्षर आहे. लक्षात घ्या, ज्या देशामध्ये लोकसंख्येचं प्रमाण कमी असतं आणि साधन संपत्तीची उपलब्धता जास्त असते तो देश नेहमीच विकसित असतो. कारण का त्या देशामध्ये असणाऱ्या लोकांना त्या सेवा, तो साधन संपत्ती ही मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असते आणि त्यामुळे त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा सहज उपलब्ध होतात आणि त्यामुळे जे काही व्यक्ती आहे ती आपला व्यवसाय करण्यासाठी ती अग्रेसर होत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतापेक्षा तिकडचं साक्षरतेचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. या देशांकडे अनेक स्वामित्व हक्क, म्हणजे वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळे व्यापार, वेगवेगळ्या अशा गोष्टी त्यांनी तयार केलेल्या आहेत की त्यांचं स्वामित्व त्यांच्याकडे असतं आणि त्या गोष्टी जेव्हा बाकीचे देश वापरतात त्यावेळेस त्याच्यासाठी लागू असलेले जे काही मानधन आहे हे मानधन हे त्या देशातील लोकांना हे प्राप्त होत असतं. आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिक बळाचे सामर्थ्य या देशाकडे आहे. त्यामुळे राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत हा देश ब्राझील आणि भारतापेक्षा खूप पुढे आहे. लक्षात घ्या, अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश विकसित आहे यासाठी ही कारणं आपल्याला देता येतील. जर कारणे लिहासाठी प्रश्न आला तर आपल्याला ही कारणं या ठिकाणी देता येतील. भारत आणि ब्राझील हे देश विकसनशील आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग याबाबत हे देश प्रगतीपथावर आहेत. आज आपण बघतो आहोत की अत्याधुनिक तंत्रज्ञान, आपण आज वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञानाचा विकास करत आहोत. शिक्षणामध्ये आपण वेगवेगळे उपाय किंवा वेगवेगळ्या शाखा आपण या ठिकाणी निर्माण करत आहोत. उद्योगांमध्ये आपण वेगवेगळे व्यवसाय करायचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे आजही आपल्यामध्ये प्रत्येक, म्हणजे ब्राझील असो किंवा भारत असो, याच्यामध्ये वेगवेगळ्या शोध निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. आज भारत आणि ब्राझील कुठल्याही भागामध्ये जर आपण बघतो तर कोणत्याही गोष्टींमध्ये मागे राहिलेला नाही. तो अजून कशा पद्धतीने आपले स्वतःचे देश प्रगत करू शकतो यासाठी ते दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त असले तरी भारताची लोकसंख्या जास्त असल्याने भारतातील दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कमी आहे. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न जरी भारताचं जास्त असलं, लोकसंख्या भारताची ब्राझीलपेक्षा जास्त असली तरी दरडोई उत्पन्न ब्राझीलच्या तुलनेत कसं आहे, कमी आहे. म्हणजे लक्षात घ्या, ब्राझीलची लोकसंख्या भारतापेक्षा कमी आहे. ब्राझीलचं क्षेत्रफळ भारतापेक्षा जास्त आहे, लोकसंख्या कमी आहे. येते लक्षात. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. पुढे आहे नकाशाशी मैत्री. बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिलंय की आकृती 8.3 चे निरीक्षण करा. ठीक आहे,
आणि त्याच्यानंतर ब्राझीलमधील प्रमुख प्राथमिक व्यवसायांचे वितरण दाखवले आहे. त्यावर चर्चा करून खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही केलेल्या निरीक्षणाची नोंद करा. आता हा आहे नकाशा 8.3 ब्राझीलचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तो चार्ट दिला आहे, प्रश्नांची उत्तरं लिहायची. आता मी प्रश्न वाचते. ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने घेतले जाते? ठीक आहे, आता साधारणतः या ठिकाणी बघा, तुम्हाला दिलेला आहे की ब्राझील नकाशा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे, बरोबर. आणि कोणत्या देशात, त्यासाठी मी सांगितलं होतं की ब्राझीलचा नकाशा आणि राज्य पाठ करा. ती पाठ केली तर तुम्हाला नकाशा आणि नकाशात दिलेल्या बाबी दाखवा या गोष्टी करण्यासाठी सोपं जाईल. तर ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या भागात कॉफीचं उत्पादन प्रामुख्याने जास्त आहे. बघा इथं तुम्हाला सूची दिली, बरोबर. काकोओ म्हणजेच काय आहे ते, कॉफी दिले, भात आहे, मका, ऊस, काकाओ, रबर, केळी, संत्री, सोयाबीन, बरोबर. ही पिकं आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय त्यांनी, कॉफीचं उत्पादन. तर कॉफीचं उत्पादन म्हणजे ते छोटे छोटे निळे डॉट तुम्हाला कुठं दिसत आहेत, तर साधारणतः आग्नेय भागामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. ब्राझीलमध्ये कोणकोणती अन्नधान्य पिकं घेतली जातात? ब्राझीलमध्ये आता अन्नधान्य, याच्यामध्ये अन्नधान्य कोणते, भात, मका, बरोबर. ही अन्नधान्य पिकं आहेत. सोयाबीन, ठीक आहे, ही आपल्याला सांगता येतील. पुढचा प्रश्न आहे, पिकांचे वितरण लक्षात घेता हवामानाचा अंदाज करा. आता लक्षात घ्या की पिकांचं सगळीच पिकं सगळ्याच हवामानात येतात असंही नाही, बरोबर आहे. त्यामुळं हवामान हा घटक कोणत्याही ठिकाणी शेती या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे प्रत्येक वेळेला शेती हा व्यवसाय करत असताना आपल्याला हवामान हा घटक लक्षात घ्यावाच लागतो, बरोबर. मग या ठिकाणी हवामानाचा अंदाज काय करता येईल, तर आपण बघितलंय की ब्राझीलच्या किनारपट्टीच्या भागात बघा, साधारणतः इथं किनारपट्टीचा जर भाग बघतोय आपण, म्हणजेच अटलांटिक महासागराच्या या ठिकाणचा, तर त्या ठिकाणी तांदूळ, काकाओ या पिकांचं उत्पादन जास्त आहे, बरोबर आहे. तांदूळ, काकाओ ही जी पिकं आहेत, आता आपण पण बघतो की आपल्याकडं तांदूळ किंवा भात कुठं पिकवला जातो, तो कोकणात, की जिथं तापमान कसं असतं, उष्ण आणि दमट असतं. असं तापमान आणि पाऊस सुद्धा कसा असतो, जास्त असतो. म्हणजे तांदूळ या पिकासाठी या प्रकारचं हवामान आवश्यक असतं. त्यामुळे तांदूळ आणि काकाओ ही जी पिकं आहेत, ही पिकं आपल्याला या ब्राझीलच्या किनारपट्टीच्या भागामध्ये पाहायला मिळतात, बरोबर आहे. दुसरा आहे, ब्राझीलची उच्चभूमीचा जो भाग आहे, या भागामध्ये आपल्याला कॉफी, सोयाबीन, संत्री ही पिकं पाहायला मिळतात. त्याचबरोबर कॉफी आणि सोयाबीन किंवा संत्री या पिकांना तापमान कसं लागतं, तर मध्यम पर्जन्य, थंड हवामान अशा पद्धतीचं हवामान या भागामध्ये असल्यामुळे, त्या भागामध्ये म्हणजे ब्राझीलच्या उच्चभूमीमध्ये अशा प्रकारचं हवामान असल्यामुळे ही पिकं आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. रबराचं उत्पादन कोठे केंद्रित झालेलं आहे? बघा आता हे रबर उत्पादन, रबर कशाने दाखवलेलं आहे, तर निळा चौकोनी भाग आहे, बरोबर. हे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये बघा, साधारणतः तुम्हाला दिसते तिथं निग्रो नदी, जापुरा नदी, पुरुष नदी, बरोबर, झिंगू नदीचा भाग किंवा पॅराग्वे नदीचा भाग आहे. या नदी खोऱ्यांच्या प्रदेशामध्ये हा केंद्रित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे. आता तुम्हाला एक चार्ट दिलाय बघा, हा पीक प्रकार, पीक उत्पादनाचे क्षेत्र, बरोबर. अन्नधान्य पिकं, भात आणि मका. भात कुठं पिकतोय, किनारपट्टीच्या भागात, आणि मका कुठं पिकतोय, मध्य भागात. नगदी पिकं कोणकोणती आहेत, कॉफी, काकाओ, रबर, ऊस, बरोबर. कॉफी कुठं आहे, ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात. काकोआ कुठं आहे, पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात. आणि रबर नदी खोऱ्यांच्या प्रदेशात, त्यामध्ये ॲमेझॉन नदी आपण म्हणू शकतो. ऊस असेल ईशान्य भागात. फळे व फळभाज्या, केळी, अननस, संत्री किंवा इतर लिंबूवर्गीय फळं असतील, ती ब्राझीलच्या उच्चभूमीत आणि किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. येते लक्षात? लक्षात घ्या, भारतामध्ये किंवा ब्राझीलचा विचार करत असताना आपण जर सगळ्यात पहिलं शेती हा जर भाग बघत असू, तर ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशात शेती हा व्यवसाय केला जातो. बघा आता इथं तुम्हाला नकाशा दिसतोच आहे, बरोबर आहे. अनुकूल हवामान आणि तेथील भूरचना यामुळे विविध प्रकारची पिके घेतली जातात.
भात आणि मका हे प्रमुख अन्नधान्याची पिकं या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मक्याचे पीक प्रामुख्याने मध्य भागात घेतले जाते. कॉफी, सोयाबीन, काकाओ म्हणजेच कोको, रबर आणि ऊस या नगदी पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ब्राझील व कॉफी सोयाबीनच्या निर्यात बघा, ब्राझील कॉफी आणि सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर आहे. रिकाम्या जागासाठी किंवा एका वाक्यात उत्तरासाठी प्रश्न येऊ शकतो की ब्राझील हा देश कोणत्या अन्नधान्याच्या किंवा कोणत्या पिकांमध्ये निर्यातीमध्ये अग्रेसर आहे. त्या ठिकाणी ही उत्तर येईल कॉफी आणि सोयाबीन. कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास जिराईस, साओ पावलो या राज्यामध्ये घेतले जाते. या पिकांशिवाय केळी, अननस, संत्री, इतर लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन सुद्धा या भागामध्ये घेतले जाते. त्याचबरोबर गवताळ प्रदेशात गायी, शेळ्या, मेंढ्या पाळल्या जातात. त्यामुळे मांस उत्पादन आणि दुग्धोत्पादन हे व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात. लक्षात घ्या, ब्राझील एक तर आपण बघितलं की ब्राझीलची प्रमुख व्यवसाय म्हणून शेती हा व्यवसाय नाही, पण तरी पण ब्राझील आता प्रत्येक देश असा आहे की प्रत्येक देशामध्ये आपल्याला शेती हा व्यवसाय होतोच, कारण का त्या ठिकाणी असणारी जी काही लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचा उदरनिर्वाह होण्यासाठी प्रत्येक देशामध्ये शेती हा व्यवसाय केला जातो. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघितले की कॉफी हा ब्राझीलमध्ये कॉफी हा हे जे पीक आहे ते सगळ्यात जास्त प्रमाणात घेतलं जाते. सोयाबीन जास्त प्रमाणात घेतलं जाते, त्यामुळे त्यांची निर्यात केली जाते. खाली तुम्हाला बघा तिथं पशुपालन व्यवसाय दाखवलेला आहे की तो दक्षिणेकडचा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतो की गवताळ प्रदेश, पंपातचा जो गवताळ प्रदेश आहे या गवताळ प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पशुपालन हा व्यवसाय केला जातो. येते लक्षात. त्याचबरोबर पुढचा भाग आपण बघतोय खाणकाम. आता आकृती 8.3 च्या आधारे उत्तरे लिहा. आता 8.3चा भाग जो आहे म्हणजेच हाच, याच्या आधारे आपल्याला पुढच्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत की बघा, ब्राझीलमधील खाणकाम व्यवसायातील उत्पादने व उत्पादन क्षेत्रांचा तक्ता तयार करायचा. आता तक्ता तयार करायचा आहे आपल्याला तिथं, बरोबर आहे. तक्ता म्हणजेच काय की कोणकोणते खाणकाम व्यवसायातून उत्पादन घेतले जातात. तर एक तर बघा, आता इथं सूचीमध्ये काय काय दिले त्यांनी, मॅग्नीज, बॉक्साईट, लोह खनिज आणि कोळसा, बरोबर. आता मॅग्नीज दिले त्यांनी, तर मॅग्नीज कुठं आहे, तुम्हाला कोणत्या प्रदेशामध्ये मॅग्नीज दिसते, तर साधारणतः ईशान्येकडचा भाग बघा, बरोबर. इथं उत्तर अटलांटिक महासागर जिथं दाखवलेला आहे त्या ज्या भागामध्ये तुम्हाला इथं मॅग्नीज दिसेल. ठीक आहे. आता बघा, इथं तुम्हाला दिसेल, इथं मॅग्नीज आहे, इथं मॅग्नीज आहे, बरोबर. त्याचबरोबर बॉक्साईट, आता हे बॉक्साईट कोणत्या रंगाने दाखवलं, फुल्या, बरोबर. मग या फुल्या कुठं दिसत आहेत, तर बघा आपल्याला या भागात आहे, म्हणजे मॅग्नीज आणि बॉक्साईट, मॅग्नीज आणि बॉक्साईट, बरोबर. परत इथं आहे, इथं आहेत मॅग्नीज आणि बॉक्साईट, इथं आहेत, इथं आहे. ठीक आहे. ॲमेझॉन नदी खोऱ्याचा प्रदेश आणि ईशान्येकडील प्रदेश. पुढं आहे लोह खनिज. आता लोह खनिज कुठं आहे, तर बघा इथं मध्यभाग, बरोबर. हा सगळा मध्यभागात काय आहे, लोह खनिज आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दुसरा आहे कोळसा. आता इथं बघा तुम्हाला दक्षिणेकडच्या भागामध्ये आपल्याला कोळसा पाहायला मिळतोय, बरोबर. म्हणजेच लक्षात घ्या की मॅग्नीज ईशान्येकडील प्रदेशामध्ये आहे, बॉक्साईट ॲमेझॉन नदीचा खोरं आणि ईशान्येकडील प्रदेश, लोह खनिज मध्यभाग आणि कोळसा अति दक्षिणेकडील भागामध्ये पाहायला मिळतो आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलच्या कोणत्या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही, त्याची कारणे लिहा. आता ब्राझीलच्या कोणत्या भागामध्ये खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही, का विकसित झालेला नाही, तर लक्षात घ्या की एक तर तो विकसनशील देश, बरोबर. विकसनशील देशांमध्ये जर आपण बघितलं तर या भागामध्ये ब्राझीलच्या उत्तरेकडील भागात खाणकाम व्यवसाय विकसित झालेला नाही, बरोबर. आता उत्तरेकडचा भाग म्हणजे कोणता भाग, ॲमेझॉन नदी, बरोबर, की ज्या ठिकाणी विषुववृत्त आहे. या भागामध्ये पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे, तापमान अधिक आहे, ॲमेझॉन नदी खोरं आहे. आपण याच्या आधी शिकलो बघा, ॲमेझॉन नदीचं खोरं दलदलयुक्त आहे, बरोबर. या भागामध्ये घनदाट सदाहरित वर्षावन आढळतात. हा प्रदेश अतिशय दुर्गम मानला जातो. वाहतुकीच्या सोयीसुविधा या ठिकाणी अपुऱ्या आहेत. त्यामुळे या भागामध्ये खाणकाम व्यवसाय केला तर हे दलदलयुक्त प्रचंड प्रमाणात पर्जन्य आहे,
खाणकाम व्यवसाय करत असताना आपण जमीन खोदत खाली जातो आहे. जर अशी सगळी परिस्थिती असेल तर जमीन खोदल्यानंतर जो भाग राहतो याच्यामध्ये मग दरवेळेला पावसाचं पाणी आतमध्ये शिरणार. ह्या सगळ्या गोष्टी या खाणकाम व्यवसायासाठी प्रतिकूल आहेत, बरोबर. त्यामुळे या भागामध्ये काय झालेलं आहे, खाणकाम व्यवसायाचा विकास झालेला नाही. पुढे आहे खनिजांची उपलब्धता लक्षात घेता उद्योगांचा विकास कोणत्या प्रदेशात झाला आहे. जर आपण नकाशा बघितला तर ब्राझीलमधील मध्य भागामध्ये प्रामुख्याने आपण बघतोय की लोह खनिज आहेत, बरोबर. ईशान्येकडचा भाग आहे, अतिदक्षिणेकडचा भाग आहे. म्हणजेच लक्षात घ्या, ब्राझीलमधील मध्य भाग, ईशान्येकडील भाग, अतिदक्षिणेकडील भाग या भागामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खनिज आढळत आहेत आणि त्यामुळे या भागामध्ये खाणकाम व्यवसाय विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, बरोबर. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या की ब्राझीलच्या उत्तरेकडच्या भागामध्ये आपल्याला खाणकाम व्यवसाय विकसित करता येत नाही. हा खाणकाम व्यवसाय त्यामुळे मध्य भाग, ईशान्येकडचा भाग आणि दक्षिणेकडच्या भागामध्ये विकसित झालेला आहे. आता याच्यानंतर आपण जर मासेमारी या व्यवसायाकडे जर आपण वळलो तर लक्षात घ्या 8.3च याच आधारे आता आपण मासेमारीचा सुद्धा अभ्यास किंवा त्याविषयीची माहिती बघतोय. ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे का, त्याची 2 कारणे लिहा. आता बघा, आग्नेय किनारा, ठीक आहे. ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे, बरोबर. आता का झाले आहे तर लक्षात घ्या, आग्नेय किनाऱ्याजवळ ब्राझील प्रवाह म्हणजेच उष्ण प्रवाह व फॉकलँडचा प्रवाह म्हणजेच थंड प्रवाह हे दोन्ही प्रवाहांचा संगम होतो. आग्नेय किनाऱ्याजवळ विस्तीर्ण भूखंड मंचाचे स्थान आहे. आता एक लक्षात घ्या, आपण 8वी आणि 9वीला याविषयी माहिती बघितली होती. भूखंड मंच ज्या भागात आहे त्या भागामध्ये मासेमारी व्यवसाय सगळ्यात जास्त होतो. आणि आपण 8वीला हे सुद्धा बघितलं होतं की जेव्हा ज्या प्रदेशामध्ये शीत प्रवाह आणि उष्ण प्रवाह एकत्रित येतात अशा प्रदेशामध्ये माशांचा अन्न तयार होण्याची जी काही परिस्थिती होते किंवा प्रजनन क्षमता जी आहे ती जास्त वाढते आणि या भागामध्ये मासे जे आहेत त्या माशांचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे या भागामध्ये आपल्याला काय होतंय, आता इथं तुम्हाला दिलेले आहेत बघा सूचीमध्ये, सागरी प्रवाह आणि उष्ण प्रवाह म्हणजे हा जो भाग आहे या भागामध्ये मासेमारी हा व्यवसाय विकसित झालेला आहे. पहिलं कारण काय आहे की उष्ण प्रवाह आणि शीतप्रवाह एकत्र येतात, संगम होतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भूखंड मंच, यामुळे या भागामध्ये मासेमारी व्यवसायाचा विकास झालेला आहे. दुसरा प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये मोठ्या नद्या आहेत तरी देखील अंतर्गत भागात मासेमारीचा विकास झालेला नाही. का झालेला नाही रे? आता जर आपण ॲमेझॉन नदीचा विचार करतोय, बरोबर, किंवा उरुग्वे नदी आहे, पॅराना नदी आहे, या नद्यांमधील पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण किंवा त्याचा वेग खूप जास्त आहे आणि वेग जास्त असल्यामुळे या नद्या मोठ्या असल्या तरी अंतर्गत भागामध्ये मासेमारीचा विकास झालेला नाही. कारण का पाण्याचा वेग असेल तर त्या ठिकाणी मासे राहत नाहीत. येते लक्षात? म्हणजेच लक्षात घ्या की ब्राझील हा जो देश आहे या ब्राझील या देशाला एकूण 7,400 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. याच भागात थंड आणि उष्ण प्रवाहाचा संगम या भागामध्ये होतोय. विस्तीर्ण भूखंड मंच आहे दक्षिण अटलांटिक किनाऱ्यालगत, त्यामुळे या भागामध्ये मासेमारी हा व्यवसाय अतिशय विकसित झालेला आहे. मासेमारीसाठी उत्कृष्ट क्षेत्र या भागामध्ये लाभलेलं आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसाय या भागामध्ये परंपरेने चालत आलेला आहे. वैयक्तिक तसेच लहान समूहामार्फत पारंपरिक तंत्र आणि उपकरणांचा वापर करून या भागामध्ये हा व्यवसाय केला जातो. या भागामध्ये स्वोर्ड, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन इत्यादी जलचरांची पकड म्हणजेच इत्यादी माशांचे प्रकार या भागामध्ये पाहायला मिळतात. ब्राझीलमधील प्राकृतिक रचना, घनदाट वने व नद्यांच्या पाण्याचा वेग यामुळे गोड्या पाण्यातील मासेमारी ही विकसित झालेली नाही. प्रश्न येऊ शकतो की ब्राझीलमध्ये गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही, तर यासाठी आपल्याला ही कारणं प्राकृतिक रचना, घनदाट वने आणि नद्यांच्या पाण्याचा वेग ही कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण ब्राझील या देशाविषयी माहिती बघितली. त्यामध्ये शेती असेल, खाणकाम व्यवसाय असेल, मासेमारी असेल याविषयीची माहिती बघितली. पुढच्या भागामध्ये म्हणजेच या प्रकरणाच्या भाग 2 मध्ये आपण भारत आणि त्यानंतर त्याच वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेशी संबंधित वेगवेगळे जे काही करार
त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित वेगवेगळे फायदे आपण याविषयीची माहिती बघणार आहोत. धन्यवाद.